नमस्कार, मी LD ढगे, सेवानिवृत्त गटनिदेशक ITI नांदेड। सर्वप्रथम मी माननीय संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई सन्माननीय श्री DA दळवी साहेब यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या उपक्रमाची माहिती राज्यातील सर्व ITIना देण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली। तसेच सर्व सन्माननीय सहसंचालक, सर्व सन्माननीय प्राचार्य व सर्व सन्माननीय इलेक्ट्रिशियन व वायरमन निदेशक वृंद, बंधू आणि भगिनी यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी मला आपला अमूल्य वेळ देऊन VC मध्ये सहभाग घेतला। VCच्या माध्यमातून आमच्या इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या विविध उपक्रमाची माहिती आपण घेतली आहे। आमच्या पब्लिकेशनने विकसित केलेल्या ivvponline.com या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही इन्स्ट्रक्टरसाठी रेकॉर्ड उपलब्ध करून दिलेले आहे। त्यासाठी इन्स्ट्रक्टर यांनी आमच्या वेबसाईटवर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करावे। रजिस्ट्रेशन कसे करावे व कोणत्या सुविधा दिलेल्या आहेत याचा एक सेपरेट व्हिडिओ तयार केलेला असून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपण ती पाहू शकता। त्याचप्रमाणे आमच्या पब्लिकेशनने विद्यार्थ्यांसाठी IVVP या ॲपची निर्मिती केली आहे। या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑडिओ, व्हिडिओ, थेरी नोट्स, ऑनलाईन टेस्ट इत्यादी स्वरूपाचे स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलेले आहे। विद्यार्थ्यांनी ॲपचे रजिस्ट्रेशन कसे करावे याचा देखील एक सेपरेट व्हिडिओ तयार केला असून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपण ती पाहू शकता। ॲपमध्ये राज्यातील सर्व ITIची नावे फीड करावायची आहेत, त्याचबरोबर संबंधित इन्स्ट्रक्टरची नावे देखील फीड करावायची आहेत। तेव्हा सर्व इलेक्ट्रिशियन व वायरमन इन्स्ट्रक्टर यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांची माहिती 94 234 38 261 या व्हॉट्सअप नंबरवर पाठवावी, कारण ITIचे नाव व इन्स्ट्रक्टरचे नाव असेल तरच विद्यार्थी हा रजिस्ट्रेशन करू शकेल। या सर्व प्रक्रियेला साधारणपणे 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागणार आहे। साधारणपणे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेबसाईट व ॲप कार्यान्वित होईल, म्हणजेच इन्स्ट्रक्टरना पासवर्ड आणि विद्यार्थ्यांना ॲप पाहावयास मिळेल। तसेच या वर्षापासून आम्ही आणखी एक नवीन उपक्रम चला करिअर घडवूया ह्या नावाने सुरू केलेला आहे। यामध्ये स्थानिक ITIमधील 10 ते 15 होतकरू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दर रविवारी ऑफलाईन क्लास फ्रीमध्ये सुरू केलेला आहे। आमच्यातर्फे त्यांना सर्व पुस्तके, सर्व स्टडी मटेरियल फ्रीमध्ये उपलब्ध करून देऊन त्यांना त्यांचा ट्रेड यशस्वीरित्या पूर्ण करण्यास सहकार्य करीत आहोत। त्याचबरोबर त्यांचा ट्रेड यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना अप्रेंटिसशिपसाठी गायडन्स, त्यानंतर रोजगाराच्या संधीविषयी मार्गदर्शन करून त्यांना विविध ठिकाणी प्लेसमेंटच्या संधी देशात असोत किंवा परदेशात असोत त्या उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे। अधिक माहितीसाठी मागील आठवड्यात झालेल्या रिजन निहाय VCचे क्लिप आपण पाहूयात, जेणेकरून आमच्या कार्याची रूपरेषा आपल्याला समजेल। चला तर मग सुरुवात करूयात। आज आपण ओळख करून घेणार आहोत सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्वाची, ज्यांचं नाव आहे श्री लक्ष्मण दत्ताराम ढगे। ढगे गुरुजी, ढगे सर म्हणून हवं, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व। 1984 किनवटच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत झाले आणि
विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाचं ज्ञानदान करू लागले. हे ज्ञानदान करत असताना त्यांच्या मनात एक विचार सारखा यायचा की आपण जे तंत्र शिक्षण मुलांना देतो त्याची जी पुस्तकं आहेत ही सगळी पुस्तकं इंग्रजी भाषेत आहेत आणि ज्ञानदान करणारे आपले सहकारी या इंग्रजी पुस्तकं वाचून मगच ज्ञानदान करतात. त्यामुळे शिक्षकांनी हा विषय समजून घेणं आणि तंत्र शिक्षणाच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय पोहोचवणं हे कार्य थोडंसं जटिल होत होतं. त्यामुळे सरांच्या डोक्यात असा विचार आला की ही पुस्तकं किंवा हे ज्ञान आपण मातृभाषेत जर लिहिलं, तयार केलं आणि या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या सहकार्यांनी हे ज्ञान आत्मसात केलं तर ते अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकते. मराठीतून तंत्र शिक्षण साहित्य निर्मिती हा वेडा विचार घेऊन सर 2000 पासून कार्यरत होते. त्यांची ही तंत्र शिक्षणाची मराठीतील साहित्य हे सुरुवातीला ते स्वतःकरताच वापरायचे आणि हा आगळा वेगळा विचार आणि त्याचा पाठपुरावा तसे प्रयत्न तसे यत्न त्यांचे सुरूच होते. 2015ला त्यांनी इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या माध्यमातून पहिल्यांदा 2 पुस्तकं ही प्रकाशित केली. 2015 इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशन मार्फत ढगे सरांची 2 पुस्तकं प्रकाशित झाली. इलेक्ट्रिशियन व वायरमन प्रॅक्टिकल प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष ही 2 पुस्तकं प्रकाशित झाली आणि ढगे सरांकडे पाहण्याचा तंत्र शिक्षण क्षेत्रातील लोकांचा दृष्टिकोनच बदलला. 2000 साली तंत्र शिक्षणातील शिक्षण साहित्य हे मराठीतून म्हणजे मातृभाषेतून हवे ही संकल्पना उचलून धरली ती ढगे सरांच्या वरिष्ठांनी म्हणजे बाळापुरे आणि घाटगे सरांनी. त्याचबरोबर त्याचा पाठपुरावा केला तो ज.द. भुतांगे सरांनी. या सगळ्यांचा उल्लेख ढगे सर मोठ्या अभिमानाने करतात. मराठी मातृभाषेतील ही ज्ञानगंगा महाराष्ट्रातील समस्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यमान संचालक D.S. दळवी सरांनी त्यांच्या अथक श्रमाची नोंद घेतली आणि ही ज्ञानगंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून दिली. ढगे सरांच्या ज्ञानदानाच्या या यज्ञात त्यांच्या बरोबरीने कार्यरत झाले ते त्यांचे चिरंजीव त्यांचे सुपुत्र ऋषिकेश ढगे, इलेक्ट्रिकल इंजिनियर. B ही पदवी घेतल्यानंतर ज्ञानदानाचे हे कार्य सुविहितपणे करता यावे म्हणून बेंगलोर येथील CITS ची पदवी ऋषिकेशने संपादन केली. चला तर ढगे सरांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांचं कार्य पाहणं हे अतिशय निकडीचं ठरतं. चला तर त्यांच्या ज्ञानपीठाला भेट देऊया आणि जाणून घेऊया ढगे सरांचा समस्त ज्ञान यज्ञ. चला तर भेट देऊ ढगे सरांच्या ज्ञानपीठाला म्हणजेच इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनला. नांदेडचा जलद गतीने विकसित होणारा भाग म्हणजे पूर्णा रोड, कॅनल रोड. याच कॅनल रोडच्या परिसरात ढगे सरांचं सोनाई निवास. महाराष्ट्रातील सर्वच तंत्रनिकेतनात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कधीही कमी पडणार नाही आणि आयुष्यभर पुरेल असेच हे पुस्तक संग्रहण भांडार म्हणजे इनोव्हेटिव्ह पब्लिकेशन हाऊसचे गोडाऊन. त्यांच्या या ज्ञान भांडारात म्हणजे पुस्तकांच्या खजिन्यात प्रामुख्याने उपलब्ध असलेली पुस्तकं म्हणजे प्रथम वर्षासाठी इलेक्ट्रिशियन थेअरी आणि तीही सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिलेली.
काय आहे या पुस्तकात? इलेक्ट्रोप्लेटर, इलेक्ट्रिकल रिवाइंडर, लिफ्ट मशीन, ॲप्रेंटिस, इलेक्ट्रिकल सुपरवायझर आणि महावितरण या विषयांची तंत्रशुद्ध आणि सर्वच तांत्रिक शास्त्रीय माहिती या पुस्तकात दिलेली आहे. इलेक्ट्रिक क्षेत्रातील सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरणारे हे पुस्तक 2 भागात आहे. एक म्हणजे प्रथम वर्षासाठी आणि दुसरे द्वितीय वर्षासाठी. या दोन्ही भागात ही पुस्तकं उपलब्ध आहेत. ह्या मालिकेतील दुसरे महत्त्वाचे पुस्तक म्हणजे इलेक्ट्रिशियन प्रॅक्टिकल भाग 1 आणि भाग 2 ही एकत्रितपणे प्रकाशित झाली असून खरं तर वायरमन या क्षेत्रात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरील दोन्ही पुस्तके थेरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही विषयांची सर्व बाजूने आणि परिपूर्णरित्या मार्गदर्शन करणारी ठरतात. ही दोन्ही पुस्तके 2022च्या सुधारित अभ्यासक्रमांप्रमाणे आहेत. कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण हे परीक्षेशिवाय पूर्णत्वास जात नाही. म्हणूनच इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमाची तयारी करताना बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ परीक्षा पद्धती ह्यावरही ढगे सरांनी मार्गदर्शन करण्यासाठी इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूलने एक अतिशय दर्जेदार पुस्तक उपलब्ध केलेलं आहे. एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयावरचं हे अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि ते पुस्तक लिहिलंय सौ मीनल पाटील यांनी. इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरलेलं पुस्तक म्हणजे GN पांचाळ लिखित वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स. इंजिनिअरिंगच्या सर्वच ट्रेडसाठी उपयुक्त आणि अतिमहत्त्वाचं मार्गदर्शन करणारं पुस्तक म्हणजे HJ राप्ते, AN पोफळे, RT मारकवाड या त्रिमूर्तींनी लिहिलेले इंजिनिअरिंग ड्रॉइंग. महाराष्ट्रात सेवा व रोजगाराच्या संधी जिथे निर्माण होतात अशा महावितरण, महापारेषण, महानिर्मिती तसेच राज्य परिवहन मंडळ यांच्या परीक्षाबरोबरच भारतीय रेल्वे स्पर्धा परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी ढगे सरांनी त्यांच्या समग्र अनुभवाचा वापर करून 3000 प्रश्न समाविष्ट असणारे मार्गदर्शक पुस्तक प्रकाशित केलं. ते म्हणजे LD ढगे लिखित महाविद्युतशास्त्र, ग्लोबलायझेशन आणि माध्यम क्रांतीमुळे निर्माण झालेल्या वेगवान परिस्थितीशी जुळवून घेताना ढगे सरांच्या इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनने इनोव्हेटिव्ह व्यू पब्लिकेशन हे स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि अल्पावधीतच ते लोकप्रियही झालं. आज त्याचे 4500 सबस्क्रायबरही आहेत. ह्या चॅनलवर विविध तंत्र विषयांवरचे तब्बल 170 माहितीपट उपलब्ध आहेत आणि रोज त्यात नवीन माहितीपटांची भरच पडते. तसेच या यूट्यूब चॅनलवर विविध विषयातील पारंगत तज्ज्ञ शिक्षकांकडून वेळोवेळी मार्गदर्शनही केले जाते. ह्या कामासाठी इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनचा अद्ययावत व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओही आहे. तसेच सर्व सोयींनी युक्त अशी डिजिटल क्लासरूम व संकलनासाठी अद्ययावत संगणक आणि तज्ज्ञ मंडळी सदैव तत्पर असतात. ह्या जगावेगळ्या ज्ञानसंपत्तीचे स्वामी श्री ढगे सर हा ज्ञानदानाचा घेतला वसा पूर्ण करताना आपली सामाजिक बांधिलकीही विसरत नाही, तर ती जपत असताना समाजाची बांधिलकी मानत असताना ढगे सर दरवर्षी 8 ते 10 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना
प्रात्यक्षिकांसहित मोफत मार्गदर्शन करत असतात व त्यांच्यावर मेहनत घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात यशस्वीपणे उभं करत असतात आणि या कामात, या प्रयत्नात ते विशेष मार्गदर्शकांचं मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आणि आता मोबाईल महाक्रांतीच्या भव्य असं म्हणतात इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनने गरुड भरारी घेतली आहे. या क्षेत्रात इनोव्हेटिव्हने IVVP मोबाईल ॲपची निर्मिती केली असून या विषयाची माहिती स्वतः ढगे सर आपणास देतील. नमस्कार, मी LD ढगे, सेवानिवृत्त गट निदेशक ITI नांदेड. आमच्या इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास आमच्या पब्लिकेशनने विकसित केलेल्या IVVP या ॲपची थोडक्यात रूपरेषा सांगणार आहे. हा ॲप ITI मधील इलेक्ट्रिशियन व वायरमन ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये इलेक्ट्रिशियन प्रथम वर्षाचा सिलेबस एकूण 10 महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर ते जूनमध्ये कव्हर केला आहे. त्याचप्रमाणे द्वितीय वर्षाचा सिलेबस देखील एकूण 10 महिन्यात म्हणजे सप्टेंबर ते जून महिन्यामध्ये कव्हर केला आहे. अशाच प्रकारे वायरमन प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाचा सिलेबस सप्टेंबर ते जून या 10 महिन्यामध्ये कव्हर केला आहे. या ॲपमध्ये लेसन निहाय थेरीचे व्हिडिओ लेक्चर्स असतील. प्रत्येक टॉपिकवरील MCQ सोल्युशनचे व्हिडिओ असतील. त्या महिन्यात विद्यार्थ्याला टेस्ट देता येईल. PDF स्वरूपात नोट्स देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे काही डाऊट असतील, शंका असतील यासाठी आठवड्यातून एकदा लाईव्ह सेशनचे देखील आयोजन केले आहे. अशा प्रकारे महिनानिहाय कोर्सेस तयार केले असून विद्यार्थ्यांसाठी एक परिपूर्ण प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे. आपणासमोर हा स्लाइड शो दिसत आहे, ज्यामध्ये कोणत्या महिन्यात कोणते टॉपिक्स आहेत याची माहिती डिस्प्ले होत आहे. यामध्ये प्रत्येक टॉपिकवरील व्हिडिओ असतील, टेस्ट असतील आणि नोट्ससुद्धा असतील. आता पाहूयात ॲपवर रजिस्ट्रेशन कसे करावे ते. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर IVVP या नावाने सर्च केल्यास ॲपचा सिम्बॉल दिसेल. तो डाउनलोड करून ओपन करा. आपल्या मोबाईलवर तो इन्स्टॉल होईल. ॲप ओपन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची विंडो येईल. या ठिकाणी रजिस्ट्रेशन नाऊला क्लिक करा. या ठिकाणी स्टेप 1, स्टेप 2 व स्टेप 3 मध्ये तुम्हाला तुमची माहिती भरावयाची आहे. सर्वप्रथम या ठिकाणी कॅपिटल लेटरमध्ये तुमचे नाव टाईप करा. यानंतर तुमचा चालू असलेला ईमेल टाईप करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर द्यावयाचा आहे. लोकेशनमध्ये तुमचा ITI कोणत्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा सिलेक्ट करा. या ठिकाणी मदर टंगमध्ये मराठी मातृभाषा सिलेक्ट करा. अशा प्रकारे तुम्हाला तुमची माहिती भरावयाची आहे. आता नेक्स्ट बटनवर क्लिक करा. स्टेप 2 मध्ये या ठिकाणी तुम्हाला फॅकल्टी निवडावयाची आहे. तुम्ही ITIला सिलेक्ट करा. ब्रँचमध्ये तुमचा ट्रेड निवडा. उदाहरणार्थ इलेक्ट्रिशियन, वायरमन. इयरमध्ये तुमचे वर्ष निवडा. फर्स्ट इयर आहे का सेकंड इयर आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ITIचे नाव निवडावयाचे आहे. ITIची यादी या ठिकाणी दिलेली आहे. ITIचे नाव निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या इन्स्ट्रक्टरचे नाव सिलेक्ट करावयाचे आहे. अशा प्रकारे माहिती भरून नेक्स्ट बटनला क्लिक करून स्टेप क्रमांक 3 मध्ये जावयाचे आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड तयार करावयाचा आहे. पासवर्ड तयार करताना कमीत कमी 8 अक्षरे असणे गरजेचे आहे. त्या 8 अक्षरामध्ये एक अंक असावा व एक सिम्बॉल असावा. उदाहरणार्थ विजय या ठिकाणी V कॅपिटलमध्ये आहे, IJAY स्मॉल लेटरमध्ये आहे, त्यानंतर हॅश आहे आणि 1 2 3 4 5
अशा प्रकारे तुम्ही तुमचा पासवर्ड तयार करू शकता. पासवर्ड लिहून ठेवा जेणेकरून भविष्यात तुम्हाला सोयीचे होईल. कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड पुन्हा टाईप करा व रजिस्टर बटनवर क्लिक करा. अशा प्रकारे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेले दिसून येईल. आता आपण ॲपचे फंक्शन पाहूयात. सर्वप्रथम आपणास आमच्या IBVP ऑनलाईन या वेबसाईटवर जायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रक्टर लॉग इन नावाचा ऑप्शन दिसत आहे. याला क्लिक केल्यानंतर इन्स्ट्रक्टर लॉग इन या विंडोमध्ये आम्ही दिलेला युजर आयडी व पासवर्ड टाईप करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी एक युजर आयडी घेतलेला आहे आणि पासवर्ड या ठिकाणी मी टाईप केलेला आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडो येईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव, तुमची बॅच व तुमच्या आयटीआयचे नाव दिसेल. इन्स्ट्रक्टर डेटा या विंडोमध्ये तुम्हाला माय डॉक्युमेंट्स मध्ये हे वेगवेगळे रेकॉर्डचे प्रकार तुम्हाला पाहावयास मिळतील. या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन तुम्हाला दिसेल. हे इलेक्ट्रिशियन प्रथम वर्षाचे रेकॉर्ड आहे. यामध्ये तुम्हाला डेमो 1 ते डेमो 106 अशा प्रकारे वेगवेगळ्या PDF फाइल्स तुम्हाला पाहावयास मिळतील. आपण त्या डाउनलोड करून घेऊ शकता. यानंतर पुढे लेसन क्रमांक 1 ते 7 हे लेसनची पहिली फाईल आहे. अशाच प्रकारे लेसनच्या वेगवेगळ्या फाइल्स तुम्हाला इथं पाहावयास मिळतील. त्या तुम्ही डाउनलोड करू शकता. ही लेसनची शेवटची फाईल आहे. लेसन क्रमांक 84 ते लेसन क्रमांक 106. पुढची फाईल आहे मंथली प्लॅनिंग थेअरीची. यामध्ये मासिक नियोजन तयार केलेले आहे थेअरीचे. आपण ते डाउनलोड करू शकता. त्याचप्रमाणे प्रॅक्टिकलचे देखील मंथली प्लॅनिंग तयार केलेलं आहे. त्याची ही PDF फाईल आपणासमोर दिसत आहे. यानंतर पुढची फाईल आहे स्प्लिट अप सिलेबस पार्ट 1 आणि स्प्लिट अप सिलेबस पार्ट 2. अशा प्रकारे स्प्लिट अप सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. याची ही PDF फाईल आपण पाहू शकता. पहिल्या पार्ट मध्ये आठवडा क्रमांक 26 पर्यंत दिलेले आहे. स्प्लिट अप पार्ट 2 मध्ये आठवडा क्रमांक 27 पासूनचे पुढचे आठवडे दिलेले आहेत. याची ही PDF फाइल्स आपणासमोर दिसत आहे. आपण ते डाउनलोड करू शकता. यानंतर आपणासमोर जॉब शीट दिसत आहेत, ज्यामध्ये जॉब शीट नंबर 1 ते 30. दुसरी फाईल आहे जॉब शीट क्रमांक 31 ते 60, 61 ते 90 व 90 ते 106. आपणासमोर हे जॉब शीटच्या वेगवेगळ्या फाइल्स दिसत आहेत. या ठिकाणी जॉब इव्हॅल्युएशनचा फॉर्मॅट दिलेला आहे.
तसेच या वर्षीपासून आम्ही स्टुडंट डेटा एंट्रीचे ऑप्शन देखील या ठिकाणी दिलेले आहे. वरून 3 नंबरच्या टॅबला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी भरावयाची आहे. या ठिकाणी नेम ऑफ ITI, तुम्हाला तुमचा ITI कोणता आहे तो निवडायचा, टाईप करायचा आहे. त्यानंतर तुमची बॅच इलेक्ट्रिशियन आहे की वायरमन आहे ते सिलेक्ट करायचे आहे. ट्रेड कुठला आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा ट्रेड सिलेक्ट करायचा आहे. आपली बॅच कुठली आहे, फर्स्ट इयर आहे की सेकंड इयर आहे ते या ठिकाणी टाईप करायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ट्रेनीचे नाव टाईप करायचे आहे. डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. डेट ऑफ ऍडमिशन काय आहे ते टाईप करायचं आहे. ट्रेनीचा रोल नंबर द्यायचा आहे. एक्झाम सीट नंबर टाकायचा आहे. ट्रेनीचे बेसिक एज्युकेशन काय आहे ते या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आहे. ट्रेनीच्या पॅरेंटचे नाव या ठिकाणी तुम्हाला हे टाईप करायचे आहे. पॅरेंटचा मोबाईल नंबर व ट्रेनीचा मूळ ऍड्रेस या ठिकाणी टाईप करायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या सर्व ट्रेनीची माहिती या ठिकाणी डेटा एंट्री करायची आहे. ही डेटा एंट्री पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी न्यू डॉक्युमेंट्स टॅबला क्लिक करायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांचे जे काही फॉर्मॅट असतील ते डाउनलोड करता येतील. पहिला फॉर्मॅट आहे असेसमेंट पॅरामीटर वाइज ईच एक्सरसाइज आउटकम. आपण इथे पाहू शकता नेम ऑफ ट्रेनी दिलेला आहे, त्या सीट नंबर आलेला आहे आणि फर्स्ट इयर प्रॅक्टिकल मध्ये त्याचे ही माहिती तुम्हाला या ठिकाणी, हे फॉर्मॅट तुम्हाला या ठिकाणी क्रिएट झालेले दिसतील. आपण ते डाउनलोड करू शकता. याच पद्धतीने दुसरा फॉर्मॅट आहे कॉन्सॉलिडेटेड मार्क. ट्रेड इलेक्ट्रिशियन आहे, इन्स्ट्रक्टर नेम आहे, खाली कॅन्डिडेट नेम मी फक्त एका स्टुडंटची डेटा एंट्री करून दाखवलेली आहे, त्यामुळे फक्त एकच स्टुडंट तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आपण पूर्ण 20 एंट्री केल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी डिस्प्ले होतील. पुढचा फॉर्मॅट आहे इंटरनल असेसमेंट. आपण पाहू शकता हे PDF फॉर्मॅट तयार झालेला आहे. पुढचा फॉर्मॅट आहे इंडेक्स ऑफ थेअरी. थेअरीचा इंडेक्स या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा फॉर्मॅट आहे इंडेक्स फॉर प्रॅक्टिकल्स. प्रॅक्टिकलचा इंडेक्स आपण डाउनलोड करू शकता. प्रोग्रेस रिपोर्ट या ठिकाणी दिलेला आहे. अशा प्रकारे प्रोग्रेस रिपोर्ट तुम्हाला पाहावयास मिळेल. या ठिकाणी एकच स्टुडंटची एंट्री केल्यामुळे एकच नाव दिसत आहे. आपण पूर्ण एंट्री केल्यानंतर तुमचे सर्व ट्रेनी या ठिकाणी डिस्प्ले होतील. पुढचा फॉर्मॅट आहे ट्रेनी लर्निंग आउटकम. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या ट्रेनीचा लर्निंग आउटकम फॉर्मॅट डाउनलोड करता येईल. पुढील फॉर्मॅट आहे लिव्ह रेकॉर्ड. सध्या आपण एकाच ट्रेनीची डेटा एंट्री केल्यामुळे एकाच ट्रेनीचा फॉर्मॅट तुम्हाला दिसत आहे. आपण सर्व डेटा एंट्री केल्यानंतर सर्व ट्रेनीचे फॉर्मॅट तुम्हाला डिस्प्ले झालेले दिसतील. पुढील फॉर्मॅट आहे ट्रेनीज पोर्टफोलिओ. अशा पद्धतीने सर्व ट्रेनीचे फॉर्मॅट तुम्हाला डाउनलोड करता येतील. पुढील फॉर्मॅट आहे स्टायपेंड फॉर्म. हाही फॉर्मॅट तुम्हाला पूर्ण डेटा एंट्री केल्यानंतर डिस्प्ले होईल. या ठिकाणी राईट ऑफ स्टेटमेंटचा फॉर्मॅट दिलेला आहे.
आणि शेवटी अटेंडन्स मार्कचा फॉर्मॅट H1 आणि H2 दिलेला आहे. H1 आणि H2 आपण फक्त एकच एंट्री केल्यामुळे एकच नाव दिसत आहे. अशा प्रकारे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही आपणास रेकॉर्ड उपलब्ध करून दिलेले आहे. आपण ते डाउनलोड करू शकता. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो व आपले असेच सहकार्य व स्नेह कायम राहो अशी अपेक्षा करतो व थांबतो. धन्यवाद.